हाय. ओ हाय अनुराग. हा हाय हाय. येस हाय. अरे मला माहित नव्हतं तुम्ही लीना आजींचे नातू आहात ते. मलाही माहित होतं की तुम्ही शुभ्राजींचे हसबंड आहात म्हणून. आपली ओळख जरा वियर्ड सिच्युएशन मध्येच झाली नाही का? जरा फारच वियर्ड. पण मला वाटतं आता सगळं सॉर्ट आउट झालंय. आय होप आपण आता सगळं विसरून जाऊया. हा अनुराग. थँक्स. कशाबद्दल? हा अच्छा ते तुमच्या आईला मी सांगितलं नाही की पैसे घेऊन तुम्हीच माझ्याकडे आला होता म्हणून. नाही त्याबद्दल नाही. मग माझ्या बायकोचा जीव वाचवलाय तुम्ही त्याबद्दल. अच्छा आता तुम्हाला कळलं तर. शुभ्रानेच सांगितलं मला आणि खरंच थँक्यू त्याबद्दल. माझ्या बायकोला जर का काही झालं असतं ना तर मी जगू शकलो नसतो. पण आता लीना आजी तर काय आमच्या फॅमिलीतलेच एक आहेत, त्यामुळे आता तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीतलेच एक झालेला आहात. त्यामुळे तिच्याबरोबर येत जा मध्ये मध्ये आमच्या घरी. काय आता फॅक्टरीचं काम सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे एकत्र बघूया ते काम सगळं. हा स्पेशली व्यवहार आपापसात सांभाळून घेऊया जरा. हा बर परत एकदा थँक्यू. दॅट्स ओके. हा मिस्टर सोहम, हे खरंय की मी शुभ्राजींचे प्राण वाचवले, पण त्यांनी पुन्हा तो कठडा गाठू नये याची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे. अँड आय होप की तुम्ही ती व्यवस्थित पार पाडाल. आफ्टर ऑल शुभ्राजी तुमचा जीव की प्राण येत नाही का? हा शुभ्राजी, आजपर्यंत तुमच्याचे अनेक पदार्थ म्हणजे 4 पदार्थ खायची संधी मला मिळालेली आहे, तर त्या प्रित्यर्थ हे जे मी बनवलंय ते तुम्ही ट्राय करा. हा थँक्यू. तुम्हाला खावं लागेल, तसं मी कडे निघणार नाही. सांगा मला कसं झालंय. छान झालंय. छान झालंय एवढंच. अप्रतिम झालंय. हा मग ठीक आहे. आणि बाय द वे, आपला आनंद आपल्या हातात असतो. नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. आपला आनंद आपण घ्यायचा. चला मी आलो. काय कारण काय त्याला? बस बस किती गप्पा मारणार. गप्पा नका मारू. खायची वेळ झालीये. गरम गरम कबाब आहे, लवकर खा. अरे वा, आणि सांगा मला कसे झालेत. अप्रतिम झालायस ना. अप्रतिम. तुला आपली पहिली भेट आठवते? पहिली आठवते, पण दुसरी जास्त आठवते. जास्त इंटरेस्टिंग होती. का का का? कारण त्यात तुम्ही मला लाडू दिले होते आणि मस्त मिठी मारली होती. आठवते मला. काय झालं, माझ्या सुनेनी 16 सोमवाराचं व्रत केलं होतं, त्यावर ते लाडू गेले होते. शुभ्रा करतेच लाडू खूप सुंदर, पण मुलगी पण खूप गोड आहे. आपला नातू पण अतिशय गोड आहे. मला अशी माणसं फार आवडतात.
खाण्यावरून अख्खा प्रसंग आठवतात टाळी. बरं मला सांग, अनुराग तुझं नातू आहे, तुझे बाकी फॅमिली मेंबर्स कुठे आहेत? मी म्हटलं या निमित्ताने गाठभेट झालीस ती. तुम्ही गप्पा काय मारताय? संपवात दे, गार होतील कबाब. हा. मी घेऊन येतो पटकन. हा थांबा आलो. आहे की नाही माझ्या नातवाच्या हाताला चव? अरे म्हणजे काय प्रश्नच नाही. सुंदर झालेत की नाही कबाब? अप्रतिम. मी म्हणलं ना मगाशी. मला एक सांग, तू मला माझा दोस्त मानतेस ना? ऑफकोर्स आहेसच तू माझा दोस्त. मग मला सांग, या तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडले? दत्तू तू खूप लकी आहेस. तुझी सगळी फॅमिली तुझ्या बरोबर आहे. माझ्या नशिबात ते सुख नाही. तुमची रिॲक्शन माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची. कसं झालंय प्लीज? हा ऐका ऐका ऐका, अनुराग मला विचारतोय की कबाब कसे झाले. तर मी एक शेफ म्हणून सांगतो की कबाब 1 नंबर झालेले आहेत. सो अरे पार्टी है तो कुछ गाना डांस वांस बनता है ना. अरे मग सगळी अरेंजमेंट आहे. आत्ता लावते गाणी, थांब. हाँ आम्ही केली, अरेंजमेंट केली. हाँ? हा. हाँ. पण नाचायला लागणार तर तू. अरे म्हणजे काय से मजा ये बात. अरे काय आहे आसावरी, तुझा हँडसम नवरा समोर उभा, तू इकडे इकडे काय बघतेस? हो, माझं लक्ष फक्त तुमच्याकडे. बस नक्की? नक्की. डान्स करूया. फॅमिली माझी थांब जरा.
जब तक बबडू हे काय राजा सगळं हा किती पसारा केलाय. चला वर बरं. काय आज कसं काय होणार आहे मीटिंगचं मला काही कळत नाही. कुठल्या मीटिंग लाईन अप नाहीयेत. काय महत्वाचं आहे मला काही माहिती नाहीये. कसलाही अपडेट मला मिळालेला नाहीये. आकावरी काय झालं? कसलं टेन्शन आलंय तुला? हो बघा ना ती सुजन फोन उचलत नाहीये. केव्हापासून तिला फोन करतेय मी. आली पण नाहीये आज ती. काय करायचं मला काही समजत नाहीये. बरं ती आता फोन उचलत नाही माहिती ऑफिसला पण येणार नाही. अलीकडे मला वाटायला लागलं होतं वाटते तितकी उथळ नाहीये मुलगी. जरा सेन्सिबल आहे. ती सुझॅन फोन का नाही उचलत आहे? मॅडम मी पुढे होतो ऑफिसला. हो ओके. काय करू त्या सुझानचं मला आसावरी. समजत नाही. बोला ना. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. बघ तुला पटते का? मी येऊ का तुझ्या बरोबर ऑफिसमध्ये सेक्रेटरी बनून? खरंच याल? अरे खरंच म्हणजे काय? खरंच सेक्रेटरी नाही, सुपर सेक्रेटरी ॲट युअर सर्व्हिस मॅम. मग नक्की या. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते काय करायचं असतं सगळं. नको नको, विचार बदलला. नको. अहो असं काय करता? आता बोललात ना तुम्ही हो. ऍट युअर सर्व्हिस वगैरे. मग असं कसं विचार बदलला? नाही मला एकदम आठवलं तुझ्या सेक्रेटरीला कसलं रागावतेस तू. नको मला पण रागावशी. मी नाही घेत. अहो असं काय करताय? चला ना प्लीज. तुम्ही आत्ता म्हणालात ना टेन्शन घेऊ नकोस वगैरे. मध्येच काय झालं तुम्हाला? नको, दिवसभर कोण ऐकून घेईल तुझं. जरा काय झालं की रागावतेस तू. बरं ठीक आहे आपण डील करूया काय. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर ऑफिसला चला माझ्या सेक्रेटरी बनून, सुपर सेक्रेटरी बनून. आणि तुमच्या हातून काहीतरी चुका होतील. म्हणजे तुम्हाला माहिती नाही तर चुका होतील की नाही तुमच्या हातून. तेव्हा मी तुम्हाला रागावणार नाही. मी छान प्रेमाने सांगते. प्रॉमिस. ऐकताय तुम्ही सगळे? ही जर मला ऑफिसमध्ये एक शब्द जरी बोलली त्या क्षणी मी घरी निघून येईल. शुभ्रा ऐकतेस ना? हो आहे सगळं लक्षात आहे. काय भाव खातोय. एक दिवस माझी सुनबाई म्हणते ऑफिसला चल. घाबरले का घाबरत नाही काय? आजोबा हा? नाश्ता आणू? काय केलं नाश्त्याला? आजोबा गरम गरम पोहे केले. आणू? अरे वा पोहे. माझा अतिशय आवडता पदार्थ. आलोच मी. थांबा. आजोबा कुठे निघालात? हेच आपलं काही कामात ठेवलं एकदम. नाकावर जाऊन 5 मिनिटात आलो. आलो की करतो ब्रेकफास्ट. नाक्यावर ती नवीन वडापावची गाडी ओपन झाली आहे तिकडे चाललायत ना वडापाव खायला? बाबा काय करणार. चप्पल चोराच्या नादी लागून दररोज हेल्दी काहीतरी बनतेस. गावाकडे चमचमीत भुगडे पण खायला मिळाल मला. आजोबा बर तुम्हाला बटाटे वडा खावासा वाटतोय ना मग मी आज घरी सगळ्यांसाठी बटाटे वडा बनवते. नक्की बनवशील? पण तुम्ही बाहेर जाऊन खायचं नाही. तुमचं पोट खराब होत. आई बाबा
तुम्ही पण आज लवकर घरी या, म्हणजे मी मस्तपैकी बटाटे वड्याचा सगळ्यांसाठीच बेत करते. हो मस्त बेत आहे. मी सोहमलाही सांगते लवकर यायला, त्यालाही आवडतो वडापाव. चला निघूया मग आता. चल. ते डब्याची बॅग घ्या जरा. काय? ती बास्केट घ्या. ती बास्केट घेता का प्लीज? येते बाबा, येते का शुभ? कुठे कात्र्या काय? अगं बाई, आज अनुराग बरोबर मीटिंग होती माझी. आता काय करू? कशी झालीये कॉफी? तुझा आज मूड छान आहे वाटतं. काय रे? कॉफी चक्क चांगली झाली. पट पट पट. एक मिनिट शुभ्रा. हॅलो. हॅलो, आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली काय झालंय, आपली आज मीटिंग ठरली होती खरी, पण ना मला ऑफिसला यायलाच जमणार नाही हो. मी वर्क फ्रॉम होम करते. ओ शुभ्रा, अगं तो शुभम किती त्रास देतो मला. चष्मा लपवून राहिला त्याने माझा. बबडू, राजा त्रास नको रे देऊ असा. हॅलो. हा हा हा, सॉरी सॉरी सॉरी, बोला बोला. हॅलो. सगळं ठीक आहे ना? शुभमचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही नाही, सगळं ठीक आहे. मी आता म्हंटल ना तुम्हाला, आजोबा आलेत आमचे, तर म्हणूनच मला ऑफिसला यायला ऍक्च्युली जमणार नाही. अच्छा 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 अच्छा. बर बर. बटाटे एवढे कधी करते? आजोबा हे बघा, त्याचीच तयारी चालली आहे. झाले की मी हाक मारते तुम्हाला, आज नक्की देणार. तर तू झालं की मला चष्मा शोधून दे. हो 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 हो, नक्की आजोबा. हा बोला बोला. हॅलो. तुमच्याकडे आज बटाटे वड्यांचा प्लॅन आहे? अमेझिंग. शुभ्रा, अगं लवकर ये तू. त्याने उच्छाद मांडलाय शुभमनी. आजोबा हो, आले आले आजोबा. हॅलो. शुभम त्रास देतोय का? काय झालं रे? ऐकत नाही. थांब जरा. हॅलो शुभ्रा, शुभम ऐकत नाहीये का? गडबड होते का तुझी खूप? अहो नाही नाही आजी, नेहमीप्रमाणे मस्ती चालू आहे बबडूची, पण मी करते मॅनेज, डोंट वरी. अगं थांब, तसं नाही, मी येते तुझ्या मदतीला. आजी आजी, अहो नो, ठेवला फोन. बबडू. मॅडम, कॉफी. हो थँक्यू. तुम्ही सगळी कामं अगदी परफेक्ट करताय. आय एम इम्प्रेस्ड. ॲट युअर सर्व्हिस मॅडम. माझी ती डायरी बघा. माझं पुढचे अपॉइंटमेंट्स काय आहेत? कुठल्याच नाही आहेत मॅडम. म्हणजे मी तुमच्या सगळ्या आजच्या मीटिंग्स आणि अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्यात मॅडम. का? आता तुमचं कौतुक करत होते ना मी, आणि तुम्ही अपॉइंटमेंट कॅन्सल केलात मला न विचारता. असं का केलं असेल तुम्ही? नाही, मी असा विचार केला की आपण दोघं मस्तपैकी एकमेकांबरोबर वेळ घालवूया, मस्त गप्पा मारूया, नाही का? हे बघा, हे माझं ऑफिस आहे. गप्पा मारायला पार्क नाहीये, रेस्टॉरंट नाही, किंवा सिनेमा थिएटर नाहीये. किती महत्वाच्या अपॉइंटमेंट्स होत्या त्या सगळ्या. मला न विचारता तुम्ही कशा काय कॅन्सल करू शकता? दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. हेच 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 म्हणतो. सारखं चिडतेस, रागावतेस माझ्यावर. मला नाही जमायचंय का? अरे माझ्यासारखा सेक्रेटरी तुला मिळणार नाही. मला सांग, कुठला सेक्रेटरी आपल्या बॉसला मोकळा वेळ मिळवून देतो? तुला ना माझी किंमतच नाही. जा, मला नाही करायचं. अहो ऐका ना, ऐका ना. अहो सॉरी सॉरी सॉरी. नाही, मला जमायचंच नाही. तुझी सेक्रेटरीला बोलव, तिला काय ओरडायचं ओरड. मला हा अपमान सहनच होणार नाही का? असं काय करताय? म्हटलं ना आता तुम्हाला सॉरी. मला खरंच आज तुमची गरज आहे. प्लीज नका जाऊ. प्लीज असं म्हणतेस? ऐकायला पाहिजे. प्रॉमिस दे, ओरडायचं नाही माझ्या. बरं, नाही राखवणार. सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल. अपॉइंटमेंट कशा काय कॅन्सल? ठीक आहे, नाही रागवणार. यार, ती गायब झाली आहे सुझॅन, तेच कळत नाही. मी दिवसातून 50 वेळा सो करत फोन करत असते. आता ते सकाळपासून फोन लागत नाही. आता काय नॉट रिचेबल येतो. ते अशी नको वागू सगळं. सांगितलेलं मॅडमना इम्प्रेस कर, चांगली वाग. हे असं वागून स्वतःच इम्प्रेशन डाऊन करून घेते ही मुलगी. त्याशी बोलल्याशिवाय कळणार नाही नेमकं काय झालं ते.